हॅलो मित्र हो, आज आपण पेपर 1 अध्यापन अभियोग्यता आणि संशोधन अभियोग्यता या पेपरमधील घटक 4 जे संप्रेषण हा घटक आपण पाहतो आहोत. या घटकावरील एक व्याख्यान आपण यापूर्वी ऐकलेलं आहे. ते व्याख्यान आपण डॉक्टर शिखरे बार्शीचे जे प्राध्यापक होते त्यांनी व्याख्यान दिलं होतं. हे जे व्याख्यान आहे हे व्याख्यान आपल्याला उपयुक्त ठरलं असेलच. मी नेहमी सांगत आलेली ही व्याख्यानं जी आमची आहेत ते आमचं जे पुस्तक आहे अध्यापन व संशोधन अभियोग्यता ही जे सेट नीटसाठी पुस्तक आहे या पुस्तकावर आधारित हे सगळे आपण व्याख्यानं आयोजित केलेली आहे. आता हे जे व्याख्यान झालेलं आहे हे आहे संप्रेषण. सरांनी जे संप्रेषणाचा जो काही भाग घेतलेला आहे त्यामध्ये संप्रेषणाची व्याख्या, अर्थ, स्वरूप त्याचं आणि त्याचे साधारणपणे प्रकार हा भाग सगळा घेतलेला आहे. यातला जो उर्वरित भाग जो आहे तो आज आपण पाहणार आहोत. आता हा जो भाग आहे की यातले हा कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशन, कॉमन, सामायिक अनुभव हा सगळा भाग आपण पूर्वी ऐकलेला आहे. त्यामुळे याच्यावर फारसा आपण काही भर देणार नाही. याच्या वेगवेगळ्या व्याख्या ह्या व्याख्या देखील आपण सगळ्या अभ्यासलेल्या आहेत. त्यामुळं हा भाग आपण पाहणार नाही. आता हा देखील भाग म्हणजे आता ही जी स्लाईड आपण पाहतो आहोत या स्लाईडबद्दल सुद्धा शिखरे सरांनी थोडंसं विवेचन केलेलं आहे. आता हे जे आहे की संप्रेषण चालतं कसं, ज्याला आम्ही संप्रेषण चक्र म्हणतो, हे संप्रेषण चक्र आहे. संप्रेषण चक्र चालतं कसं, त्याचे विविध घटक कोणते हे साधारणपणे आपण असे मांडलेले आहेत. आता हे जे संप्रेषण चक्र आम्ही दाखवलेलं आहे किंवा आम्ही दाखवत आहोत हे कशाच्या आधारानं, हे कसं दाखवतो आपण, तर यासाठी विविध तज्ज्ञांनी या संप्रेषणाबद्दलची विविध प्रतिमानं मांडली आहेत. प्रतिमान म्हणजे काय, तर त्यांनी कसं मांडले की बा संप्रेषण हे अशा प्रकारानं होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःची एक डायग्रॅमॅटिक त्याचं प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन दिलेलं आहे. असं प्रत्येकाने वेगळं दिलेलं आहे. आणि मग ही सगळी वेगळी त्यांची जी काही प्रतिमानं आहेत त्या वेगवेगळ्या प्रतिमानांचा सगळ्यांचा आधार घेऊन मग आपण साधारणपणे एक सर्वांचं एक सारांश म्हणून आपण थोडक्यात की आपण एक वेगळ्या प्रकारची आकृती तयार केलेली आहे. आता हे कोणत्या प्रतिमानावर आधारित आहेत आणि याचा अभ्यास आपल्याला का करणं आवश्यक आहे याचा विचार करूया आपण. आता हे जे सगळं चक्र दिसतं तुम्हाला यामध्ये परीक्षेमध्ये आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, तर यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं बाबा की प्रेक्षकाचं पहिलं कार्य कोणतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण दिलेलं आहे संकलन, सुसूत्रीकरण, सांकेतिकरण आणि प्रक्षेपण. तर प्रेक्षकाचं सर्वप्रथम टिंब हे कार्य होय आणि मग खाली 4 घटक दिले असतील त्यातलं आपल्याला एक निवडावं लागेल. अशा किंवा ह्याच्या उलट ग्राहकाच्या बाबतीत असेल किंवा संप्रेषणामध्ये अडथळा आणणारा कोणता घटक असतो, मग संदेश असतो, माध्यम असतो किंवा काही असतो, किंवा माध्यम जे आहे ते माध्यम निवड करताना कोणते घटक विचार करतात वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा जो भाग आहे तो या सगळ्या चक्रावर विचारला होता. पण हे चक्र मग कसं तयार झालं किंवा हा जो आपण जे 2 चक्र दाखवतोय हे ज्या प्रतिमानांच्या आधारावरून आपण घेतलेलं आहे ते प्रतिमान आपण पाहणार आहोत. कारण त्या प्रतिमानावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. एखादं विशिष्ट प्रतिमान जे असतं त्या प्रतिमानाचं वैशिष्ट्य असतं आणि ते प्रतिमान अमुक-अमुक्या कुणाचं प्रतिमान आहे असं विचारलं जाईल किंवा अमुक-अमुक्या व्यक्तीच्या प्रतिमानाचं अमुक-अमुक हे वैशिष्ट्य आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. कोणकोणती प्रतिमान आहेत पहा. तर पहिले एक प्रतिमान आहे तर श्रॅमचं कम्युनिकेशन मॉडेल. तर मराठीमध्ये आपण म्हणतो श्रॅमचं संप्रेषण प्रतिमान. श्रॅम नावाचा जो मनुष्य आहे ते श्रॅमचं कम्युनिकेशन मॉडेल किंवा संप्रेषण प्रतिमान असण्याचा अर्थ आहे. आता यांनी काय म्हणलं पहा, असं साधं आहे की सोर्स, एन्कोडर, सिग्नल, डिकोडर आणि डेस्टिनेशन. मराठीमध्ये काय सांगतात आपल्याला, स्रोत म्हणजे मूळ कुठून तरी. मग अशी आपण जसं म्हणलं की या ठिकाणी काय केलं आपण की जो प्रेक्षक असतो तो पहिल्यांदा काय करतो तर तो कुठून तरी माहिती घेतो. लक्षात आलं तुमच्या, म्हणून तो स्रोत कुठल्या तरी स्रोतातनं माहिती घेतो अशा अर्थानं तो स्रोत. आणि एन्कोडर म्हणजे थोडक्यात हा जो सेंडर ज्याला आपण म्हणतो आपण की त्यांनी एन्कोडर म्हणले, कारण जी माहिती तो घेतो ती माहिती जशी आहे तशी तो पुढं पाठवत नाही. लक्षात घ्या, तो काय करतो एका विशिष्ट भाषेत तो एन्कोड करतो. एका विशिष्ट भाषेत तो एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला मी.
आपण शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. तर तो विद्यार्थी काय करतो पहा, तर शिक्षक काही पुस्तकातून अभ्यास करत असतात आणि त्या पुस्तकाची भाषा जशी आहे तशी मुलांपर्यंत पण नाही पोचवत आपण. मुलाला समजेल अशा भाषेत ते पुस्तकातला मजकूर जो आहे आपण ट्रान्सफर करतो. किंवा अगदी समूह माध्यमातलं आपण उदाहरण घेऊया की जे काही त्या ठिकाणी माहिती या रेडिओ म्हणा किंवा टी व्ही माध्यमातून जी माहिती त्यांना प्रसारित करायची असते त्या सेंडरला, तो माहिती घेतो आणि मग त्या विशिष्ट ह्याच्यामध्ये तो काय करतो, संक्रमित ट्रान्सफर करतो. कशी करतो, कशाचा विचार करून करतो, तर आपला ग्राहक कोण आहे, ग्राहकाला कोणती माहिती कशा पद्धतीनं समजेल. मग ते ऐकून समजेल का दाखवून समजेल, नाटकातून समजेल का, सिनेमातून समजेल का चित्र दाखवून समजेल, अशा पद्धतीने विचार करतो आणि तशा पद्धतीने त्या माहितीला एन्कोड करतो, रूपांतरित करतो आपण भाषेमध्ये, की ज्याला सांकेतीकरण करतो आपण हे भाषेत सांगतो. नंतर सिग्नल म्हणजे आता या ठिकाणी ते जे त्या मगाशी आपण उदाहरण जे घेतलं की त्या रेडिओचा निवेदक असेल म्हणा किंवा टी व्हीचा जो कोणी प्रोग्रामर असेल त्या ठिकाणी देणारा, तर तो कुठला तर माध्यम म्हणजे सिग्नलिंगमधून देतो, तो वेगळ्या इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स आहेत त्याच्यातून तो आपल्याला इकडे पाठवतो आहे. आता ही माहिती आल्यानंतर या ठिकाणी दुसऱ्या टोकाला जेव्हा ती माहिती येते ते डिकोड होते पुन्हा, म्हणजे ज्या ह्याच्यात माहिती पाठवलेली आहे ती रूपांतरित पुन्हा केली जाते आता आणि मग शेवटी डेस्टिनेशनकडे पाठवली जाते. म्हणजे कसं पाहता की जसं आपण पूर्वी जर तुम्हाला माहीत असेल किंवा आता जे पिढील कथाचीच माहीत असेल, तार करणे हा प्रकार होता. तार काय करायची, आपण इथून आम्ही पोस्टात जायचो आणि आम्हाला आमच्या परगावच्या माणसाला तार करायची. म्हणजे काय करायचं, आम्ही जाऊन सांगायचं ना असं आहे, एक कुणी आजारी आहे किंवा कोणाचं लग्न ठरलेलं आहे आणखी काय अशा प्रसंगी आम्ही तार करत असू. ते तार करणं म्हणजे काय, पोस्टात गेल्यानंतर ती जी व्यक्ती असायची ती काय करायची, ती कडकट्ट भाषेमध्ये ती सगळे मजकूर लिहिला जायचं आणि तो तसाच मजकूर दुसऱ्या ज्या गावाला तुमचा मेसेज पाठवायचा आहे त्या गावच्या पोस्टमास्टरकडं त्या कडकट्ट्याच्या भाषेत जायचा. तिथला पोस्टमास्टर काय करायचं की ते जी कडकट्ट्याची भाषा जी आहे ती तो रूपांतरित करायचा नेहमीच्या भाषेमध्ये आणि मग तो मेसेज जो आहे तो संबंधित त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा. ती साधारणपणे अशी ही कल्पना आहे. आणि मग याच्यामध्ये लक्षात घ्या, महत्त्वाचं एक पार्ट काय दाखवले, दोन सर्कल्स दाखवले पहा, ज्याला आपण काय म्हणूया की अंडाकृती सर्कल्स आहेत. तर ही जे आहेत ह्यात फील्ड ऑफ एक्सपिरियन्स म्हणले पहा, दोन्हीकडे फील्ड ऑफ एक्सपिरियन्स म्हणलेलं आहे. हे फील्ड ऑफ एक्सपिरियन्स म्हणजे त्या ठिकाणी जे अनुभव क्षेत्र आहे, म्हणजे कुणाचं या ठिकाणी जो पाठवणार आहे त्याचं अनुभव क्षेत्र आणि जो काही घेणारा आहे ग्राहक जो आहे त्याचे अनुभव क्षेत्र. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने सिग्नल जे आहे, लक्षात सिग्नल कॉमन आहे, म्हणजे सिग्नल अशा पद्धतीने की ज्या ठिकाणी दोन्हीचं अनुभव क्षेत्र आहे की ह्या क्षेत्रांना म्हणजे अशाच पद्धतीचा तो सिग्नल जाईल की ते दोन्ही ठिकाणी त्या फील्ड ऑफ एक्सपिरियन्स दोघांसारखा असेल, अशाच ठिकाणी त्या तशा स्वरूपाचा सिग्नल त्या ठिकाणी पाठवला जाईल. तर हे ह्याला म्हणतात श्रॅमचं प्रतिमान आहे. म्हणजे याचं म्हणणं असं की अशा पद्धतीने संप्रेषण होत असतं. आता दुसरं आहे शॅनन आणि व्ह्यूअर ह्यांचं माहिती प्रतिमान. शॅनन आणि व्ह्यूअर हे दोन शिक्षणतज्ञ त्यांनी काय मांडलेलं पहा, थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडणी केली आहे त्यांनी काय म्हणलं, पहिल्यांदा स्रोत, सोर्स म्हणजे स्रोत, नंतर काय तो स्रोतातून माहिती घेतो तो सेंडर आणि काय करतो, तो काय मेसेज आहे तो देतो, ते कोणाकडे देतो, तो ट्रान्समीटर तो संदेश पाठवतो. आता या ठिकाणी पहा, ह्या ट्रान्समीटरपासून पुन्हा सिग्नलमधनं तो गेला रिसिव्हरकडं आणि रिसिव्हर मग अशी म्हणल्याप्रमाणे पुन्हा तो मेसेज गेला डेस्टिनेशन, म्हणजे या ठिकाणी शेवटचा जो काही व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये तो पोहोचवायचा आहे तो आपल्या भाषेमध्ये हा प्रेषक आहे. सोर्स हा तिथे या ठिकाणचा प्रेषक आहे आणि डेस्टिनेशन म्हणजे त्याचा ग्राहक आहे, खऱ्या अर्थानं म्हणजे शेवटचा ग्राहक आहे. आता या ठिकाणी लक्षात आलं का, ह्यात फरक कुठे झाला मग याच्यामध्ये, ह्याने थोडीशी वेगळ्या भाषेत मांडली तीच कल्पना की ही घेतली माहितीनी आणि हा संदेश पाठवला आणि ट्रान्समिट केला का कुठल्या तरी माध्यमातून गेला. आपण वेगळ्या जे शेवटी जे चक्र मग किंवा पहिल्यांदा जी आपण स्लाईड पाहिली जेच आपण जे चक्र दाखवले माध्यम म्हणलं होतं ते ह्या माध्यमातून आपण पाठवले आणि हे जे संकेत आहे ह्या संकेतातून पाठवलं. हा सिग्नल रिसिव्ह केला या ठिकाणी रिसिव्हरने आणि त्याचं पुन्हा मेसेजमध्ये रूपांतर केलं आणि त्या ठिकाणी त्या शेवटच्या टोकापर्यंत आपण ते पोहोचवलं आहे. आता या ठिकाणी हा म्हणजे स्रोतापासून मिळालेला संदेश हा ग्राहकापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत जात असताना काही वेळेला गडबड होते, घोटाळा होतो,
चुकीचा मेसेज जातो. कशामुळं? तर त्याला नॉईज सोर्स म्हणले पहा. मध्येच एक म्हणले नॉईज सोर्स. म्हणजे काय की मध्ये काय असे घटक येतात की ते घटक हा जो आपला मूळ संदेश आहे तो शेवटच्या टोकापर्यंत जात असताना गडबड करतात, घोटाळा करतात, अडथळा आणतात आणि त्यामुळं तो संदेश जसाच्या तसा पोचत नाही. जर चांगलं कम्युनिकेशन व्हायचं असेल, त्याला चांगलं कम्युनिकेशन म्हणजे तरी काय? तर मूळचा जो संदेश आहे तो जसाच्या तसा कमी वेळामध्ये, जसाच्या तसा कमी वेळामध्ये त्या शेवटच्या टोकापर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि त्यांनी मला पोहोचला असं त्याचा प्रत्याभरण त्या प्रेक्षकाकडे पाठवलं पाहिजे. त्याला आपण खरं प्रभावी संप्रेषण म्हणतो. आणि मग हे होत असताना असा हा मग नॉईज सोर्स म्हणजे काय? आता गडबड कुठं होऊ शकते लक्षात घ्या. आपण दोन्ही प्रकारचे उदाहरण घेऊया. एक साधं आहे. साधं उदाहरण घेऊया. शिक्षक आहे, वर्गात तिथनं माहिती घेतली, त्यांनी त्या बोलण्याच्या माध्यमातून म्हणा किंवा एखाद्या चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतायत आणि मध्येच काय हा नॉईज सोर्स म्हणजे काय होईल की ती माहिती त्याला चुकीची झाली. ते चित्र समजा पहा, माहिती घेतली त्यांनी सोर्समधून शिक्षकाने, ती माहिती त्यांनी शिक्षकाला असं वाटलं की ही माहिती मला विद्यार्थ्यांना चित्राच्या माध्यमातून चांगली समजेल म्हणून त्यांनी चित्रमाध्यम वापरलं. आता चित्राच्या माध्यमातून आता शिक्षकाला असं वाटलेलं आहे की चित्राच्या माध्यमातून चांगली माहिती त्यांना समजेल, पण घोटाळा कुठं झाला की त्याला चांगलं समजलं नाही. का? ते कदाचित जे चित्र वापरलेलं आहे ते चित्र ते माहिती वाहून नेण्याच्या लायकीचं नसेल, ते चित्र समर्पक नसेल तसं. त्यामुळे सगळं घोटाळा होऊ शकतो. कारण त्यातनं जी माहिती जायला पाहिजे, जो मेसेज जायला पाहिजे तो जात नाही. बऱ्याच वेळा असं होतं ना, काही वेळा जसं आता हे चित्राच्याच बाबतीत नव्हे तर इतर आपण नेहमीचे व्यवहार असता पाहतो. एखादा सिनेमा काढणारा तो दिग्दर्शक असतो म्हणा किंवा एखादा नाटककार असतो म्हणा किंवा कोणी, आणि तो सुद्धा एखादा म्हणतो मी मला ह्या सिनेमांना असा मेसेज द्यायचा होता, पण तो मेसेज राहतो बाजूला आणि मग ग्राहक जे असतात किंवा प्रेक्षक जे असतात ते वेगळ्याच गोष्टी त्या सिनेमातून किंवा त्या ह्याच्यातून संदेश स्वीकारतात. म्हणजे हा घोटाळा झाला लक्षात घ्या. काही कारण झालं म्हणजे हा जो आहे हा नॉईज आहे. तसंच तांत्रिक काय वेळा कारणानं सुद्धा काय नॉईज होतो. म्हणजे गडबड वर्गात गोंधळ झाला, त्यामुळे शिक्षण दाखवलं त्यांनी पाहताच आलं नाही, पाठीमागच्या मुलांना दिसलंच नाही, तरी देखील हा घोटाळा. जसा वर्गातला तांत्रिक घोटाळा आहे तसाच दूरदर्शनवरून किंवा रेडिओवरून आपण जेव्हा संदेश देतो त्यावेळेला आवाजाची खरखर आली, नीट सिग्नल्स येत नाहीत आणि त्यामुळे देखील तो सगळा मेसेज बिघडून जातो. म्हणून या ठिकाणी हा नवीन घटक त्यांनी जो पहिल्या प्रतिमानामध्ये श्रामच्या प्रतिमानामध्ये हा दाखवलेला नव्हता. तर या पुढचं जे प्रतिमान आहे हे प्रतिमान जे आहे ते बार्लोचं प्रतिमान आहे. हे बार्लोचं संप्रेषण प्रतिमान जे आहे या फार दिसायला फक्त आपल्याला मोठ्या आकृतीत दिसते, पण अत्यंत सोपं आहे उलट हे. लक्षात त्यांनी काय केले पहा, महत्त्वाचे घटक कोणते आहेत पुन्हा? सोर्स, मेसेज, चॅनल आणि रिसिव्हर. म्हणजे पुन्हा स्रोत, नंतर संदेश, नंतर या ठिकाणी चॅनल म्हणजे ज्या चॅनल बनवून येतं वाहिनी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, आणि रिसिव्हर म्हणजे ग्राहक. आता सोर्स जो आहे आपल्या भाषेमध्ये आपण सोर्स कुठून घेतलेला आहे आणि तो सेंडर असतो. सेंडर काय होतो? सोर्स मटेरियल त्यांनी अगोदर कुणाकडून घेतलेला आहे आणि हा जो सोर्स आहे आता हा सोर्स बनतो किंवा हा सेंडर बनतो. म्हणजे पहा, पहिल्यांदा सेंडर जो आहे तो खरा रिसिव्हरच असतो, कुठून तर दुसरीकडून घेत असतो, पण आता तो सोर्स बनलेला आहे कोणासाठी? रिसिव्हरसाठी. आणि हा जो मग सोर्स ह्याच्याकडे काय काय असतं पहा, ह्या सेंडरकडं त्याकडे काय असणं अपेक्षित आहे? तर चांगली कम्युनिकेशन स्किल असणं अपेक्षित आहे, त्याच्याकडे ॲटिट्यूड चांगला असला पाहिजे. आता ॲटिट्यूड जे आहे लक्षात घ्या, म्हणजे कशाचं संप्रेषण होत असतं. संप्रेषण कशाचं होतं? तर ॲटिट्यूडचं होतं, ज्ञानाचं होतं, सोशल सिस्टीमचं होतं, कल्चरचं होतं. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्याचं संप्रेषण ह्या तुमचा जो सेंडर आहे ह्या सोर्सकडून जाणार आहे कुणाकडं? तर रिसिव्हरकडे जाणार आहे, त्या ग्राहकाकडे जाणार आहे. आता मग काय त्याच्यातून म्हणजे कसं? तर मेसेज. तर हा जो काय मेसेज आहे त्या मेसेजमधून तो आता हा मेसेज जो असेल त्या म्हणजे हा मेसेज कुठल्याही प्रकारचा असेल, म्हणजे आजचं माझं समजा मी लेक्चर तुम्हाला देतो आहे तर हे कम्युनिकेशन किंवा संप्रेषण प्रतिमानावरचं माझं लेक्चर आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय करतो तुम्हाला, मी या माध्यमातून तुम्हाला या मोबाईलच्या माध्यमातून म्हणा किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो आहे. आता हे जे आहे मी काय पोचवतो आहे? तर ज्ञान पोचवतो आहे. आता या ठिकाणी हा जो माझा मेसेज काय झाला? संप्रेषणाची प्रतिमाने. आता मी चॅनल काय वापरलं?
तर हे जे काय तुमचे मोबाईल म्हणा किंवा तुमचे लॅपटॉप जे काय आहे, काही इंटरनेट, हा सगळा जो भाग आहे हे वापरलेला आहे. हे चॅनल मी वापरले आणि तुम्ही आहात त्याचे ग्राहक आहात. आता या ठिकाणी चॅनल झालं तुमचे मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप आहे आणि रिसिव्हर तुम्ही स्वतः आहात. आता ते चॅनलमध्ये काय काय पहा, सीइंग, हिअरिंग, टचिंग, स्मेलिंग आणि टेस्टिंग. आता या ठिकाणी म्हणजे आज जे मी लेक्चर्स देतो आहे त्यामध्ये काय आहे तुमचं, इथं आहे हिअरिंग आहे, बरोबर आहे, किंवा थोडंसं सीइंग देखील आहे, म्हणजे पाहतासुद्धा काय वेळेला, कारण तुम्ही ते पाहताय, स्लाईड पाहताय आणि माझं बोलणं ऐकतात, हे दोन गोष्टी तुम्ही वापरतात. काही वेळेला कसं असतं पहा की मेसेज नुसत्या ह्याच्यातून जातो असं नाही, तो टचमधनं सुद्धा जातो, वासातून जातो, चवीतून जातो. म्हणजे ही जी ज्ञानेंद्रिय जी थोडक्यात आहेत, ही ज्ञानेंद्रिय खरं म्हणजे ह्या वाहिन्याच आहेत, ही संदेश देण्याच्या वाहिन्याच आहेत. जसे एखादा समजा अंध विद्यार्थी तर स्पर्शानं त्याला कळतं नाही, स्पर्शातनं, किंवा आपल्यासुद्धा आपण म्हणतो ना की स्पर्श ज्ञानानं आपल्याला काही गोष्टी कळते, ह्याचा स्पर्श मोह आहे, अमुक आहे, आणि ह्याच्यातून आपण संदेश देत असतो. तर हा जो भाग आहे की हे जे सगळे चॅनल आहेत. आणि रिसिव्हरमध्ये पुन्हा हे जे सगळं मग अशी आपण जे सेंडरकडं आहे ते सगळे या ठिकाणी रिसिव्हरकडं येण्यापेक्षित आहे. आता या ठिकाणी पहा मध्ये काय म्हणले आपण की कंटेंट काय पहा आणि स्ट्रक्चर हे कोड आहे. म्हणजे हे जे सगळं नॉलेज असू देत, ॲटिट्यूड असू देत, किंवा हे सगळं तिकडं पाठवायचं आहे. पण हे असं आपण कसं पाठवतं, हे कसं पाठवते लक्षात घ्या. या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे की या ठिकाणी कोडिंग केलेलं आहे, कंटेंटचा काय केलेलं आहे, कोड केलेला आहे. आणि त्या कोड मग अशी जसं आपण सांगितलं तीच कल्पना या ठिकाणी सुद्धा आहे की विशिष्ट भाषेमध्ये विशिष्ट याच्यात रूपांतरित केला होता आणि मग ते तुमच्यापर्यंत त्या ग्राहकापर्यंत आपण पोहोचवलेलं आहे, असं हे प्रतिमान आहे. आता हे जे मॉडेल आहे ह्याला म्हणतात ट्रान्समिशन मॉडेल. तर या ठिकाणी आता पहा पुन्हा इथं सुद्धा आपल्याला चित्र जरा मोठं दिसतं आहे किंवा असं काहीतरी वेगळं काहीतरी असं वाटतं, पण काही नाही, याच्यामध्ये लक्षात घ्या, सोपं आहे. सेंडर आहे, इकडं रिसिव्हर आहे. म्हणजे एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट, सेंडर आहे, रिसिव्हर आहे. काय दिले त्यांनी, सेंडरने काय पाठवलेलं आहे तर मेसेज पाठवला आहे. तर कशातून पाठवला आहे, कुठल्या तरी चॅनलमधनं पाठवलेलं आहे. आणि बाहेरचे बाह्य घटक त्याला कोणते त्रास देणारे आहेत तर नॉईज म्हणले आपण पहा. म्हणजे हा सेंडर एक मेसेज पाठवत असतो रिसिव्हरला आणि रिसिव्हरकडे तो मेसेज जात असताना एका विशिष्ट चॅनलमधूनच पाठवत असतो आणि त्यावेळेला बाह्य घटक काही वेळेला त्याला ताप देत असतात. त्याचा जो काही इम्पॅक्ट असतो किंवा जो काही इम्पॅक्ट म्हणण्यापेक्षा सेंडरनं जो काही संदेश आहे तो त्या ग्राहकाला जशाचा तसा मिळावा ही जी अपेक्षा असते ती पुरी होत नाही काही वेळेला, की मधले काही घटक त्रास देतात. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे वेगवेगळे घटक असते, तुम्ही कोणतं चॅनल वापरलं आहे त्याच्यावर अवलंबून आहे की नॉईज कोणत्या प्रकारचा तुम्हाला त्रास देणार आहे. मग अशी म्हणलं समजा असा मेसेज असेल की मी बोलतो आहे आणि तुम्ही ऐकतात, तर माझ्या बोलण्यातला दोष आहे, उच्चारातला दोष असेल, हे असेल कदाचित नॉईज, म्हणजे त्याला अडथळा असेल कदाचित असा अडथळा असेल की मी तर बोलतो परंतु तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या कॉम्प्युटर नीट ऐकू येत नाही, किंवा माझ्या फोनमधूनच ज्यावेळेला ही जात आहे तर ते नीट होत नाही, अशा प्रकारचा नॉईज किंवा अशा प्रकारचा अडथळा त्याच्यामध्ये येऊ शकतो. आणखी एक प्रकारचा अडथळा येऊ शकतो लक्षात. हे तर झालं, हे तर वाहिनीवर होतो अडथळा. पण काही वेळेला वेगळा देखील अडथळा येतो. पण ते वेगळा अडथळा आपण मागे एकदा मला वाटतं शिकरे सरांनी चर्चा केली असेल मागं, आणि आपण ती पुन्हा थोडीशी त्याचा थोडासा उल्लेख मी करतो. तो असा, मी जो संदेश देतो आहे, आता अपेक्षा काय आहे सेंडरची की मी जे सांगतो आहे जसं सांगतो जसंच्या तसं त्या मुलाला किंवा पुढच्या ग्राहकाला ते तिथपर्यंत पोचलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा असं वाटतं हे मला जरी अपेक्षा असली तरीसुद्धा मी ज्या पद्धतीने सांगतो आहे, ज्या माध्यमातून सांगतो आहे, ज्या वाहिनीतून सांगतो आहे, तर त्यात गडबड होते कुठं, काय माध्यमं निवडताना चुकीची होते, मेसेज निवडताना चूक होते, किंवा जो आमचा रिसिव्हर आहे त्याच्याबद्दलचा माझा अंदाज चुकतो, म्हणजे त्याची कुवत कमी आहे आणि मी जरा वरच्या लेवलनं बोलतो आहे, किंवा ह्याच्या उलट होतं काय वेळेला की त्याची कुवत म्हणजे तो थोडासा वरच्या लेवलचा विद्यार्थी असतो, मी आपला खूपच खालच्या लेवलचा सांगायला लागतो, त्याला ते बोर होऊन जातो, तो ऐकत नाही. अशा पद्धतीनं असं देखील ह्या ठिकाणी ह्या संप्रेषणावर असा परिणाम होण्याची शक्यता असते. किंवा आपण असं म्हणूया की जो संदेश पाठवतो तो संदेश ग्राहकापर्यंत पोहोचण्यामध्ये अशा प्रकारचे अडथळे येत असतात. हे जे मॉडेल आहे त्याला म्हणायचं ट्रान्समिशन मॉडेल.
आता हे आहे ट्रान्झॅक्शन मॉडेल. म्हणजे ते जे मगाशी जे आपण म्हणत होतो त्याला संक्रमण प्रतिमान असं म्हणतो आपण ह्याला, आणि ह्याला म्हणतो आपण आदान प्रदान मॉडेल किंवा ट्रान्झॅक्शनल मॉडेल. आता हे जे आहे याच्यामध्ये पहा काय केलं, पहा फरक कुठं झाला. आता नीट इकडं लक्ष नीट द्या जरा. सेंडर अँड रिसिव्हर असं दिलेलं आहे दोन्ही बाजूला, सेंडर अँड रिसिव्हर. ठीक आहे. मध्ये चॅनल म्हणलेलं आहे आणि त्याच्यामधून मेसेज दिलेला आहे, लक्षात घ्या. चॅनलला फीडबॅक असं दोन्ही बाजूने बाण दाखवले. एक वरच्या बाजूचा बाण असं दाखवला की जिकडे टोक रिसिव्हरकडे आहे, आणि रिसिव्हरकडून एक असं निघालेला बाण आणि तो सेंडरकडे गेला आपल्या भाषेमध्ये. आता हा काय गोंधळ आहे, तर आत्तापर्यंत जी आत्ता प्रतिमान आपण 2-3 पाहिली त्याच्यामध्ये जी उणीव आहे, जी कमतरता आहे, ती याच्यामध्ये थोडीशी भरून निघालेली दिसते आपल्याला. कोणती, तर दोन्ही तिन्ही प्रतिमानामध्ये फीडबॅकचा कुठं संबंधच दाखवलेला नव्हता. म्हणजे आपण संप्रेषण असंच म्हणलं होतं की सेंडरनं सांगितलं आणि त्या रिसिव्हरला पोहोचलं किंवा पोहोचण्याची जी काही प्रक्रिया त्यालाच आपण म्हणल्यासारखं झालं. इथं असं नाही आहे. संप्रेषणामध्ये आपण अपेक्षा अशी केलेली आहे की सेंडरनं पाठवलं, रिसिव्हरला मिळालं, आणि रिसिव्हरला मिळालं हे रिसिव्हरनं पुन्हा सेंडरकडं कुठल्या तरी माध्यमातून कळवलं. इथं खरं आहे संप्रेषण चक्र पूर्ण होतं. आणि म्हणून आपण पहिली जी स्लाईड पाहिली संप्रेषण चक्रची, मी म्हणलं तुम्हाला की ते खरी आमची अंतिम स्लाईड आहे. ह्या सगळ्या प्रतिमानाच्या आधारानं आम्ही तयार केलेलं ते मॉडेल आहे की कसं होतं पहा. आता इथं काय केलं, सेंडर आणि रिसिव्हर का म्हणलेलं आहे. मग अशी म्हणल्याप्रमाणे शिक्षकानं काहीतरी सांगितलं, विद्यार्थ्यांनी ऐकलं, विद्यार्थी ग्राहक आहे, बरोबर आहे. आता विद्यार्थ्यांनी हाच शिक्षण प्रश्न विचारला असेल म्हणा किंवा त्या चेहऱ्यावर पाहिलं की विद्यार्थ्याला समजलं, मला समजतं आहे विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर की याला विद्यार्थ्याला समजलेलं आहे, किंवा विद्यार्थ्यांनी सहज उत्तरच दिलं की मला हे समजलं आहे. तर हे जे आहे हे पुन्हा सेंडरपर्यंत पोहोचलं, त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते कम्युनिकेशन पूर्ण झालं. आता पहा की दूरदर्शनवर कार्यक्रम, जसं मी वर्गातलं उदाहरण दिलं तसं नेहमीच्या व्यवहारातलं उदाहरण तुम्हाला देतो. दूरदर्शनवर एक कार्यक्रम आहे, एक कुठलं तरी चॅनल चालू आहे, तुमचे काय सिरियल चालू आहे समजा, आणि त्या सिरियलमध्ये काहीतरी त्या संबंधित त्या प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला काहीतरी मेसेज पोहोचवायचा अशी आपण कल्पना करूया. आता काय होतं पहा की लोकांपर्यंत तो मेसेज पोहोचला आहे का त्या सिरियलमधून किंवा त्या एखाद्या चित्रपटामधून म्हणा किंवा एखाद्या विशिष्ट प्रोग्राममधून. तर मग काय होतं, तर नुसतं ते तिथं कळालं त्या ह्याला म्हणजे प्रेक्षकापर्यंत पाठवलं इथपर्यंत होतं. पण ज्यावेळेला प्रेक्षक काय करतात की संबंधित चॅनलला पत्र लिहितात, कळवतात की हा कार्यक्रम चांगला होता, वाईट होता, बेकार होता, काय बरोबर नव्हता, ह्यात ही खराबी होती, अमुक होतं, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला काय होतं पहा, हा जो काही प्रत्याभरणाचा भाग आहे हा फीडबॅकचा तो ह्याच्यापर्यंत जातो. आणि मग तो जो काही सिरियल तयार करणार असेल म्हणा, ते प्रोड्युसर असेल म्हणा, आणखी कुणी असेल, तो कार्यक्रमामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये तशा प्रकारची सुधारणा करेल किंवा त्याला असं वाटलं नाही ठीक आहे म्हणजे माझं जे काही मला म्हणायचं आहे ते त्यांना कळतं आहे, म्हणजे मी चाललो ते बरोबर ट्रॅकनं चाललो आहे, त्याप्रमाणे चालतं आहे. मग ते काय सिरियलवाले समजा असे मग खूप लोकांनी सिरियल पाहिली, लोकांनी चांगले सिरियल म्हटला, पेपरला दिलं किंवा आणखी काही पत्रानं कळवलं किंवा आणखी काही तुमच्या TRPच्या त्या एक यंत्रणा असते कळवण्याची, त्या यंत्रणेनं कळवलं. तर मग काय करतो तो आणखी त्या सिरियलमध्ये पाणी घालत जातो, आणखी मग ते सिरियल वाढवत जातो. आपला नेहमीचा अनुभव आहे. तर हे सगळं पूर्ण होणं याला संप्रेषण म्हणलेलं आहे. आत्तापर्यंत 3 जे आपण प्रतिमानं पाहिली त्याच्यामध्ये हा भागच नव्हता, लक्षात घ्या. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये त्यांनी याच्यातसुद्धा सगळ्या गोष्टी घेतल्यात पहा. फील्ड ऑफ एक्सपिरियन्स पण घेतले, म्हणजे रिसिव्हरचं फील्ड ऑफ एक्सपिरियन्स आणि सेंडरचं फील्ड ऑफ एक्सपिरियन्स त्याचाही विचार केलेला आहे. जर फील्ड ऑफ एक्सपिरियन्स जो आहे म्हणजे प्रेक्षकाचा जे काही जीवनानुभव आहे आणि त्या ग्राहकाचा अनुभवविश्व आहे, ह्या दोघांमध्ये तर खूप तफावत असेल तरीसुद्धा तो मेसेज नीट पोहोचत नाही, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला की एखादा शहरी मुलगा की अगदी ग्रामीण भागामध्ये, अगदी आदिवासी भागामध्ये शिक्षक म्हणून काम करायला गेला, अशी कल्पना करू आपण. तर तो काय करतो, बोलताना त्याची भाषा, त्याचे जे उच्चारण, त्यांनी दिलेली उदाहरणं, ही उदाहरणं त्या मुलापर्यंत कदाचित पोहोचत नाही. म्हणजे हा फरक होतो, लक्षात घ्या. म्हणजे फील्ड ऑफ एक्सपिरियन्स दोघांचा फरक झाला की असा घोटाळा होतो. हे ह्यालाच वाटतं की मी तर बरोबर बोललेलं आहे, पण त्यांना ते काही कळत नाही. म्हणून फील्ड ऑफ एक्सपिरियन्स आहे. म्हणून असं म्हणलं जातं पहा की प्रेक्षकाला काय करावं लागतं,
तर आपल्या ग्राहकाला नीट समजून घ्यावं लागतं. मी कुणासाठी कार्यक्रम करतो आहे. इव्हन समजा दूरदर्शनाचा कार्यक्रम मला तयार करायचा आहे. माझा प्रेक्षक वर्ग कोण आहे. स्त्रिया प्रेक्षक वर्ग आहेत, मध्यम वर्ग आहे, ग्रामीण भागातलं तरुण आहे किंवा ग्रामीण भागातले पुरुष आहेत किंवा अगदी शहरी भागातले तरुण आहेत, युवा वर्ग आहे, कोणता वर्ग आहे. आणि मग त्या पद्धतीनं तो कार्यक्रम तयार करावा लागतो. कारण जर ते लक्षात घेतलं नाही, कारण मग युवा वर्गाची वैशिष्ट्य काय असतात, स्त्रियांना काय आवडतं, त्यांचं अनुभवविश्व काय असतं, ग्रामीण भागातली भाषा कशी असते, त्यांना नेमकं काय आवडेल, ह्या सगळ्या गोष्टी जर ग्राहकाला प्रेक्षकाला समजल्या तर तो प्रेक्षक काय करेल, तशा प्रकारचा कार्यक्रम, तशा प्रकारचा मेसेज तयार करून तिथपर्यंत पोहोचवेल. हा ह्यातला भाग असतो. तसंच त्यांनी ह्याचा पण संदर्भ घेतला नॉईजचा. म्हणजे हे सगळं होत असताना नॉईज हा देखील फॅक्टर आहेच बाहेरच्या बाजू दाखवलेला आपण चारही बाजूनं किंवा अगदी मध्ये सुद्धा, की ते कुठल्याही पद्धतीने जो नॉईज किंवा जो काही अडथळा आहे तो अडथळा संप्रेषणामध्ये येऊ शकतो. ह्या अडथळ्याला बाजूला करूनच आपल्याला हे सगळं पाठवायचं असतं. म्हणून या ठिकाणी सेंडर केलेलं आहे. म्हणून सेंडरला नुसतं सेंडर न म्हणता सेंडर अँड रिसिव्हर म्हणले. का म्हणजे सेंडर अँड रिसिव्हर, तर सेंडरने पाठवलेला रिसिव्हरला मेसेज पाठवला, रिसिव्हर सांगितलं मला तो समजला, जेव्हा सांगितलं त्यावेळेला एकाच्या ह्याच्यावरून तो पुन्हा प्रत्याभरण म्हणतो आपण त्याला, सेंडरकडे. त्यावेळेला सेंडर हा रिसिव्हर झाला. ते घेऊन पुन्हा त्यांनी दुरुस्त केला आपला मेसेज, पुन्हा सेंडरकडे रिसिव्हरकडे पाठवला, रिसिव्हरनं पुन्हा फीडबॅक दिला, पुन्हा तो सेंडरकडे गेला, तेव्हा सेंडर रिसिव्हर झाला. म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर ह्यांच्या भूमिका अशा बदलत जातात. म्हणून त्याला आदान प्रदान प्रतिमान किंवा ट्रान्झॅक्शन मॉडेल असं म्हणतात. हे इंटरॅक्टिव्ह मॉडेल. आता हे 3 मॉडेल वेगळी झालं. हे इंटरॅक्टिव्ह मॉडेल जे आहे ह्याच्यामध्ये पुन्हा सेंडर रिसिव्हर सेम तसंच आहे. पहा, सेंडर अँड रिसिव्हर आहे, हा रिसिव्हर अँड सेंडर आहे. म्हणजे इथं उलटं केलं. इथं म्हणजे पहिल्यांदा सेंडर आहे, त्यांनी मेसेज पाठवला आहे, आणि आता काय केलं, रिसिव्हर झाला, रिसिव्ह केलं त्यांनी ते मेसेज. आता तो सेंडर झाला, त्यांनी मेसेज पाठवला, ते उलटा मान दाखवला आपण, आणि या ठिकाणी सेंडर केलं, त्यावेळेस सेंडर हा रिसिव्हर झालेला आहे. ठीक आहे. आणि चॅनल ते कोणते जे आहे ते चॅनल त्यांनी वापरलेलं आहे. आता या ठिकाणी हे जे चॅनल आहे म्हणजे सेंडरनं पाठवलं जे काय आहे ते चॅनल आणि रिसिव्हरनं पुन्हा ह्याच्याकडे पाठवणारा चॅनल, जर तेच असेल तर सोपं होतं काम. पण ते जर नसेल तर कदाचित तो जो काही मेसेज म्हणजे जे चक्र पूर्ण व्हायचं आहे त्यावर देखील काही वेळा परिणाम होतो, काही वेळा त्याला वेळ लागतो. मग अशी म्हणलं तुम्हाला की समजा मी दूरदर्शनासाठी कार्यक्रम तयार केलेला आहे, त्यातून मी प्रक्षेपित केलेला आहे, ते ग्राहकापर्यंत माझ्या प्रेक्षकापर्यंत पोहोचला, आणि त्यांनी काय केलं, आठवड्यानंतर कुठंतरी एकदा पत्र पाठवलं. ते पत्र कधी मिळणार, त्या ह्याला प्रोड्युसरला 1 महिन्यानं 15 दिवसांनी मिळणार, मग तो दुरुस्त करणार. मी ह्यात खूप वेळ जातो. तर लक्षात घ्या, चांगलं व्हायचं असेल, चांगलं जर हे संप्रेषण व्हायचं असेल तर ते कमी वेळात व्हायला पाहिजे. आणि प्रभावी संप्रेषणाचं वैशिष्ट्यच हे आहे की ते कमी वेळात व्हायला पाहिजे आणि जसं अचूक व्हायला पाहिजे. म्हणजे जसं पहिला मेसेज होता तो तसाच्या तसा त्या ह्याच्यापर्यंत गेला पाहिजे, आणि प्रत्याभरणाची सोय असली पाहिजे. आता या ठिकाणी काय केलं, प्रत्याभरणाची सोय दाखवलेली आहे, त्या चॅनलने हे करतो आहे ते, हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता इथं मगाशी म्हणलं तुम्हाला, जर त्यांनी चॅनल तेच वापरलं, जसं आपण फोनच समजा मला फोनवर त्याचा मेसेज दिला, मी लगेच फोनवरच तुम्हाला त्याचं काय उत्तर दिलं, तर पटकन काही त्याचं जे काय तुम्हाला म्हणायचं असतं त्या माणसाला, तर त्याला लगेच तुम्ही म्हटलं की नाही मला काही समजत नाही बाबा, पुन्हा मला एकदा सांग. अशा पद्धतीनं आपण जे केलं तर थोडंसं ते लवकर होतं. तर ह्याला आपण म्हणतो इंटरॅक्टिव्ह मॉडेल. आणि पुन्हा नॉईज वगैरे हा जो भाग आहे तो कॉमन सगळीकडं तोच आहे. तर ही संप्रेषणाची प्रतिमान आहे. आता हे संप्रेषणाचे प्रकार आहेत त्याचा एक उल्लेख थोडासा मला वाटतं शेखरे सरांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये स्वसंप्रेषण म्हणजे स्वतःचं कम्युनिकेशन करणं, म्हणजे बऱ्याच वेळा स्वतः संप्रेषण याचा अर्थ असा पहा, ज्याला काही वेळा आपण जसं आत्मपरीक्षण जसं असतं तसंच मी स्वतःला काही वेळा संदेश देतो की बाबा मलाच असं वाटतं की हे काही बरोबर नाही, आणि मला कोणी काय म्हटलेलं नसतं, तर मीच मला सांगत असतो की नाही हे काही असं करू नये, कुठले तर आपले संस्कार पूर्वीचे असतात आणि मग आपण ती गोष्ट करत नाही. हे स्वतःला दिलेलं स्वतःमध्ये असलेलं संप्रेषण असतं, त्याला सेल्फ कम्युनिकेशन असं म्हणतात. नंतर व्यक्ती समूह, म्हणजे आता हे तुम्हाला शेखरे सरांनी सांगितलं, पुन्हा मी थोडासा उल्लेख करतो, आपण पुढे जाऊया.
व्यक्ती म्हणजे दोन व्यक्तीमध्ये होत असलेलं संप्रेषण. हे संप्रेषण पूर्ण वेगळ्या मार्गानं होतं. म्हणजे काही वेळेला बोलण्यात नव्हते, का दाखवण्यातनं सुद्धा होतं. मी काय चित्र दाखवतो, दुसरा पाहतो, तो म्हणतो सर काय छान चित्र दाखवलं तुम्ही, आणि मग मी पुन्हा अरे वा, मग मी पुन्हा मला जोर चढतो, पुन्हा मी आणखी चित्र दुसरं वेगळं आणखी दाखवतो. हे अशा पद्धतीचे कम्युनिकेशन त्याला असंही होतं. कारण मी काही लेक्चर देतो, विद्यार्थी मला रिस्पॉन्स देतात, ते काही वेळा प्रत्यक्ष बोलून देतात, काही वेळा तो विद्यार्थी जो आहे तो अगदी मला म्हणतो त्या चेहऱ्यावर मला लक्षात येतं, म्हणजे चेहरा पाहूनसुद्धा याला समजलेलं आपण म्हणतो ते, किंवा त्याला मी म्हणतो त्याचा राग आलेला आहे असे मला वाटतं, की त्याला काही समजत नाही असं वाटतं. आणि त्या चेहऱ्यावर बघून मी माझ्या मेसेज देण्याच्या पद्धतीमध्ये किंवा मेसेजमध्येच असा बदल करत असतो. अशा पद्धतीचे जे संप्रेषण असतं ते व्यक्ती समूह असं आपण म्हणतो. आता व्यक्ती आणि समूह संप्रेषण, मी आता या ठिकाणी व्यक्ती म्हणलं होतं, संप्रेषण म्हणलं होतं. आता इथं व्यक्ती समूह संप्रेषण म्हणजे एक व्यक्ती आणि समूह आहे. म्हणजे जसं शिक्षक आणि विद्यार्थी, बरोबर आहे, किंवा एक मनुष्य एखादा नेता आहे आणि तो नेता भाषण करतो, तर पुढे एक मोठा मॉब बसलेला असतो आणि ते जे आहेत त्या अशा पद्धतीचे संप्रेषण असतं, त्याला समूह संप्रेषण आपण म्हणतो. किंवा दुसरा असं आहे पहा, म्हणजे व्यक्ती समूह संप्रेषण म्हणतो. म्हणजे एक व्यक्ती बोलते. इथं काय होतं, तर एका बाजूला गट आहे आणि एका बाजूला फक्त एकच व्यक्ती आहे. तर ती जी व्यक्ती आहे, म्हणजे मग राष्ट्रीय नेते असतील म्हणा, किंवा मगाशी म्हणल्याप्रमाणे शाळेला शिक्षक असतील म्हणा, किंवा एखादा टी व्हीवर सांगणारा अँकर असेल म्हणा, तर तो व्यक्ती असतो ना, आपण सगळे ऐकत असतो ते. अशा पद्धतीचं संप्रेषण असतं. याच्यामध्ये होत असतं काय, तर बऱ्याच वेळा अडचण अशी होत असते की प्रत्येकाला ती जी व्यक्ती सांगत असते ते प्रत्येकाला तितक्याच प्रमाणात तो मेसेज तसाच गेलेला असतो असं सांगता येत नाही. म्हणजे तेवढ्याच त्याच क्वालिटीचा जसे अचूकपणे गेलेला असतो असं काही सांगता येत नाही. पण प्रत्येकाचं काय म्हणून आपण जे अनुभवविश्व असतं ते अनुभवविश्व वेगळं असू शकतं, त्याची ॲबिलिटी वेगळी असू शकते. आणि नेता काय करतो किंवा पुढचा जो सांगणारा काय करतो, साधारण पुढचा जो गट आहे माझ्यासमोरचा, त्याला एक कॉमन गृहीत धरतो, किंवा साधारण हा लेवलचा हा गट आहे आणि त्या गटाची एक मानसिकता लक्षात घेऊन तो संदेश देत असतो. पण त्यावेळेला तो काही वेळा गडबड होऊ शकते. तर समूह संप्रेषण म्हणजे दोन गट जे असतात त्या गटामध्ये होणारं संप्रेषण असतं. वेगवेगळे गट असतात, सांस्कृतिक समूह असतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा संप्रेषण होत असतं. पहा, म्हणजे आपली संस्कृती जी काय संस्कृती संक्रमण जे होत असतं ते ह्याच पद्धतीने होत असतं. म्हणजे या गटातून त्या गटामध्ये काही गोष्टी जातात, त्या पाहतात. प्रत्येक वेळा पहा, पुन्हा 2-3 समजून घ्या की हे जे वाहिन्या जे आहेत, म्हणजे दिसणे, म्हणजे काय म्हणतो आपण, दाखवणे, पाहणे म्हणा, बोलणे, ऐकणे म्हणा, किंवा लिहिणे आणि वाचणे, हे जे 3 मार्ग आहेत, ह्या 3 मार्गानं ह्या कुठल्याही म्हणजे हे संप्रेषणचे जे काही जे प्रकार सांगितले हे कोणत्याही ह्या 3 मार्गाने होत असतात. तर हे जे काय आहे, म्हणजे ग्रुप 2 ग्रुप आहे, 3 ग्रुप आहे, हे ग्रुप एकमेकाशी हे वावरत असतात आणि वावरत असताना त्यांचं एकमेकाशी बोलणं असतं, विचार असतात, ह्यांचे आदानप्रदान होत असतं. त्याला समूह संप्रेषण असं म्हणतो आपण, किंवा आपण समूह संप्रेषण म्हणलं तरी काही हरकत नाही त्याला. नंतर सोशल मीडिया अँड मास मीडिया कम्युनिकेशन, हे तर आपल्याला आता सगळ्यांना माहीत आहे. त्याच्यात जास्त मी काय सांगणार नाही तुम्हाला, की जे काही वृत्तपत्र आहेत, मासिक आहेत, दूरदर्शन आहे, टी व्ही आहे, आता ते इंटरनेट आहे, की समाज माध्यम आहे, त्याला काय फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल वगैरे. आता आपण असं म्हणतो की सध्या जगात कोणत्या 2 युनिव्हर्सिटी, आम्ही आमच्या जमान्यामध्ये आम्ही असं म्हणायचो, किंवा सगळ्या जगातल्या 2 विद्यापीठं कोणती प्रसिद्ध विद्यापीठं, तर ते सांगितलं आम्हाला तिकडची फॉरेनमधली विद्यापीठं. आता कोणती विद्यापीठं आहेत आमची, तर आम्ही असं म्हणतो की व्हॉट्सअप आणि फेसबुक. कारण ह्या 2 विद्यापीठातनं सगळे समाजामध्ये सगळा संदेश चाललेला आहे. कुणी काही सांगत असतं आणि मग अशा पद्धतीने हे संप्रेषण चालू असतं की या वेगळ्या माध्यमातून, म्हणजे वर्तमानपत्र असेल, टेलिव्हिजन असेल, आता तर म्हणलं की मोबाईलसारखा फोन असेल, इंटरनेटसारखं त्यातली एक ॲप्लिकेशन म्हणूया किंवा एक सोर्स असेल, तर ह्या सगळ्या माध्यमातून आपण ह्या समाज माध्यम जे आहे याला सोशल मीडिया आपण असं म्हणतो, ह्या सोशल मीडियातून संक्रमण, माहितीचं, विचाराचं, भावनांचं संक्रमण होत असतं, एकमेकाची देवाणघेवाण होत असते, त्याचा परिणाम होत असतो. आणि त्याच्यातून म्हणजे लक्षात घ्या, संक्रमण आपण का म्हणतो इथं संप्रेषण होत आहे, तर त्याचे परिणाम दिसतात ना आपल्याला. काही वेळा असं होतं की आपण काय कुठल्या चुकीच्या काळात मेसेज येतो आणि मग त्याच्यावर काही परिणाम, समाजात काही वाईट परिणाम देखील दिसतात.
कुठे अफवाच काहीतरी कोणीतरी टाकतं आणि मग त्याच्यावर कुठे दंगल काहीतरी घडते असं होतं. तर हा चुकीचा मेसेज गेलेला असतो काही वेळेला चांगल्याही गोष्टी असतात लक्षात. मध्ये मी कोरोना काळामध्ये खूप लोकांनी चांगले चांगले मेसेज टाकले किंवा कशी काळजी घ्यावी लोकांनी. म्हणजे प्रत्येकाला सगळ्यांना डॉक्टर उपलब्ध होतो असं नाही. तर अशा वेळेला काही लोकांनी खूप चांगल्या डॉक्टरांनी माहिती टाकली. काही ज्यांना थोडीशी ज्याला जाणकार असतात त्यातले त्या जाणकारांनी माहिती टाकली. त्याची माहिती सगळ्या लोकांना कळत गेली. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी किंवा आता मला समजा एखादी माहिती पाहिजे, प्रत्येक गोष्ट मला काही दुकानात जाऊन माहिती घेता येत नाही. मला मोबाईल घ्यायचा आहे, तर मला काही मोबाईल घ्यायची म्हणजे प्रत्येक वेळा दुकानात जायचं आणि तिथं माहिती घ्यायची असं होत नाही. मग या ठिकाणी काय कोणतेच टाकत असतं, सर हे मोबाईल आहेत किंवा त्यांची जाहिरातीमधून येत असतं. हे वेगवेगळ्या कंपन्या जाहिरात येत असतं, मोबाईलच्या कंपनी कुठल्याही जाहिराती. याच्यातून सुद्धा हा सगळा मेसेज जात असतो. आणि समाजामधले जे काही समाज चक्र ज्याला म्हणतो आपण, समाज जीवन म्हणतो, हे समाज जीवन सगळं ढवळून निघत असतं. हे सगळे कम्युनिकेशनचे सगळे प्रकार आहेत. आता हे जे काही प्रभावी संप्रेषण जर व्हायचं असेल तर त्यात कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची असते किंवा कोणती कोणती तत्त्व तिथं अवलंबावी अशी अपेक्षा असते. तर पहिली म्हणजे स्पष्टता. तर ही स्पष्टता कशाची? तर जो मेसेज आहे तो अत्यंत स्पष्ट असला पाहिजे, क्लिअर असला पाहिजे, दोन्ही अर्थाने क्लिअर असला पाहिजे. म्हणजे त्या माध्यमाच्या जाणाऱ्या दृष्टीनं ती देखील स्पष्ट असला पाहिजे आणि समजण्याच्या दृष्टीने देखील स्पष्ट असला पाहिजे. संदिग्ध विधान एक साधी गोष्ट आहे पहा. संदिग्ध विधान जर कोणी काही केलं तर त्याच्यातून काही कळतच नाही आपल्याला. आणि म्हणून मग काय होतं बऱ्याच वेळेला असं आपण म्हणतो बा, आता काय वेळा असं होतं की असं लोक सहज म्हणतात काय शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. म्हणजे काय झालेलं आहे? ह्या वाक्याचा अर्थ काय होतो? कुणीतरी मला म्हणलं ते काय काही नाही, जनरल स्टेटमेंट आहे, लक्षात घ्या. ह्याच्यातून काही अर्थ कळत नसतो, ह्यातनं काही क्लॅरिटी नाही आहे. तुम्ही स्पेसिफिकली जर म्हणलात की या शाळेमध्ये या मुलांचं इंग्रजीचं ज्ञान कमी आहे किंवा या ठिकाणी मुलांना गणितातील या गोष्टी येत नाहीत, असं विधान जर केलं तर ते खऱ्या अर्थानं पटकन त्याचा काही ते तो मेसेज जो आहे तो पटकन ते ज्याला तुम्हाला सांगायचं आहे त्या माणसाला नीट कळेल. आणि असं नुसतं आपण जनरल बोललो तर त्याला काही अर्थ राहत नाही. नंतर कम्प्लीटनेस म्हणजे पूर्ण असला पाहिजे, लक्षात घ्या. तो मेसेज जो आहे तो त्याच्यामध्ये होलनेस असला पाहिजे, तुटक असता कामा नये. तो मेसेज जो आहे तो तुटक असता कामा नये. मेसेज जर तुटक असला तर तुटक मेसेजनं त्याचा परिणाम चांगला होत नाही. जसं पहा, काही लोक आपल्यापैकी, मला माहीत नाही की तुम्ही कदाचित तरुण वर्ग वेब सिरीज पाहत असाल, तर वेब सिरीजचा प्रॉब्लेम काय असतो पहा, की वेब सिरीज ह्या खूप फास्ट असतात, खूप चांगले त्याचे एपिसोड म्हणजे खूप चांगले आहेत असं नाही. पण अडचण काय येते त्याची एक 10-12 एपिसोड असतात काहीतरी, जवळजवळ 10-12-15पर्यंत. आणि त्याच्यामध्ये एक थीम असते काहीतरी. तर असं होत नाही की आज एक थीम बघितली मग आता उद्या एक थीम बघू आपण, मग 2 दिवसांनी एक थीम बघू. मग तो त्या थीममधून त्या वेब सिरीजमधून जो मेसेज जायला पाहिजे असतो किंवा जे तुम्हाला काही मिळायचं असतं, काय एंटरटेनमेंट म्हणा आणखी काय असेल ते नीट मिळत नाही. जर तुम्ही एक प्रयोग करून पहा फार तर, की एक सगळ्या 10 समजा की 10 एपिसोडचं एक हे आहे वेब सिरीज आहे, ते 10 एपिसोड एकाच वेळी बघणं आणि तुटून 1-2 दिवसात फरकानं एक बघणं, त्याच्यामध्ये खूप फरक पडतो, काही घोटाळा होतो, लक्षात घ्या. म्हणून जर चांगला म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो पहा, संप्रेषणचा आपला संबंध कशाशी आहे? चांगलं संप्रेषण होण्यासाठीच आहे. चांगलं संप्रेषण म्हणजे काय? तर जे मला मेसेज द्यायचा आहे तो मेसेज त्या ग्राहकापर्यंत चांगल्या पद्धतीने गेला पाहिजे. मग मला त्या वेब सिरीजमधून जे काय करमणूक असे ना तर ती पूर्णपणे द्यायची ना. तर ते जे काही त्याला एंटरटेनमेंट करायचं असेल, त्याला रंगवून ठेवायचं असेल, त्याला गुंतवून ठेवायचं असेल, तर ते पूर्ण असेल तरच ते गुंतवून ठेवत राहतो, अन्यथा ते राहत नाही असं माझं मत आहे. तर दुसरं हे कन्साइजनेस किंवा नेमकेपणा, की तो नेमका असला पाहिजे. काय उगाच काही त्याला काही फापट पसारा जर असेल तर त्याचं काही फारसा हे होत नाही, की त्याच्यातून काय नेमकं घ्यायचं आहे हेच कळत नाही. बऱ्याच वेळा असं होतं आपलंसुद्धा. आपण सुद्धा काही वेळा चांगल्या व्याख्यानाला बसतो आणि मग त्या व्याख्यानात आपल्याला काय कळतं की आज मला सरांना काय शिकवायचं होतं हेच विद्यार्थ्याला कळत नाही. कारण शिक्षण खूप शिकवलेलं असते, खूप माहिती दिली असते, पण नेमकं काय शिकवायचं आहे ते शिक्षकाला कदाचित माहीत नसतं म्हणा किंवा काही त्याचा घोटाळा झालेला असतो म्हणा, आणि त्यामुळे मग हा गोंधळ होतो. म्हणून देणारा जो काही शिक्षक असेल
त्यांनी काय केलं पाहिजे, तो अत्यंत नेमकेपण दिलं पाहिजे. तसंच संदेश हा अचूक असला पाहिजे. लक्षात घ्या, कुठेही ते चुकीची गोष्ट जाता कामा नये. कारण हे कुठंच क्षम्य नाही, म्हणजे इथंच नाही, ही गोष्ट सगळीकडेच लागू पडते की ते अचूक असला पाहिजे. नंतर मगाशी म्हणल्याप्रमाणे जो प्रेषक आहे त्या प्रेषकाला ग्राहकाचा चांगला अभ्यास असला पाहिजे. म्हणजे काय, तर आपल्या ग्राहक जो आहे त्याची ॲबिलिटी काय आहे, त्याचं सांस्कृतिक वातावरण कसं आहे, त्याची आवडीनिवडी काय आहे, त्याची बुद्धिमत्ता काय आहे, आणि आपण जो संदेश त्याला देतो आहे त्याला ते समजण्यासारखा आहे का, त्याच्या उपयोगाचा आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास असेल तरच तो मेसेज जो आहे तसा नीट पोहोचेल. आता पहा, बऱ्याच वेळा असं होतं, समजा आपण अशी कल्पना करूया, एक उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांनी असं ठरवलं की त्याला सांगितलं नाही तर हे याच्यासारखे शिक्षकच नाही. मी सांगितलं की BEडच्या प्राध्यापकांनी सांगितले किंवा TET जागी पहिला नंबर आलेला शिक्षक आहे, हे सगळ्यात चांगला शिक्षक आहे तो सगळ्या दृष्टीने. म्हणजे ज्ञानावर त्याचं प्रभुत्व आहे, त्याचं विषयावर प्रभुत्व आहे, त्याचं त्या अध्यापन कौशल्यावर प्रभुत्व आहे, सगळं आहे. त्यांनी काय केलं पहा, आणि त्याला सांगितलं की असं करा तुम्ही, ते आईन्स्टाईनचा सिद्धांत आहे ना तो 5वीच्या मुलांना शिकवायचा, तुम्हाला तुम्ही खूप चांगले शिक्षक आहेत. तर त्यांनी जर किती जर ठरवलं तर 5वीच्या मुलांना आईन्स्टाईनचा सिद्धांत नाही समजणार ना. कारण 5वीच्या आईन्स्टाईनचा सिद्धांत समजण्यासाठी जी एक पूर्वज्ञान लागतं, जी काही पूर्वतयारी लागते त्या ग्राहकाची किंवा अध्ययनकर्त्याची, ती असल्याशिवाय त्याला तो समजणार नाही. किती चांगला प्रेषक असला, तो आईन्स्टाईनचा सिद्धांत कितीही महत्त्वाचा असला, कितीही चांगला असला, त्यांनी विज्ञानात खूप भर घातली असली तरीसुद्धा तो तिथपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळं ते संप्रेषण काही नीट होत नाही. लक्षात घ्या. नंतर सातत्य पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे जर सातत्य असेल त्या कुठल्याही मेसेजमध्ये, नाहीतर काय होतं पहा, आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी, की शिक्षक वर्गात जेव्हा शिकवत असतात त्यावेळेला शिक्षक इतिहास शिकवतात किंवा कोणी भूगोल शिकवतो किंवा कोणी गणित शिकवत असतो. शिक्षकाला असं वाटतं मी भूगोलाचा शिक्षक आहे किंवा मी इतिहासाचा शिक्षक आहे, पण विद्यार्थ्याच्या दृष्टीने तो शिक्षक असतो. लक्षात घ्या, तो भूगोलाचा किंवा इतिहासाचा नसतो, तो शिक्षक असतो. आणि मग तो आपल्या शिक्षकाकडून त्या भूगोलाबरोबरच काही अनेक गोष्टी शिक्षकाकडून शिकत असतो, अप्रत्यक्षरित्या सुद्धा. शिक्षकाच्या वागण्यातील सातत्य, बोलण्यातलं सातत्य, अभ्यासातलं सातत्य, याच्यातून त्या विद्यार्थी एक विशिष्ट प्रकारचा संदेश स्वीकारत असतात. प्रेषकानं प्रत्यक्ष हा संदेश दिलेला नाही, पण ग्राहकांनी मात्र हा संदेश स्वीकारलेला असतो. कारण आणि जर ते सातत्य, समजा शिक्षक आहेत ते खूप प्रामाणिक आहेत, ते खूप सिन्सिअर आहेत, असं असेल तर लक्षात घ्या, विद्यार्थ्याला सांगावं लागत नाही तुम्ही सिन्सिअर असत राहा, तुम्ही प्रामाणिक राहा, ते विद्यार्थी आपोआप हे सगळं स्वीकारत असतात. त्याच्याकडून अशा अर्थानं सातत्य असणं आवश्यक असतं, सौजन्य असणं आवश्यक असतं. म्हणजे जे आपण संदेश देतो त्या संदेश देण्यामध्ये म्हणजे पुढचा जो ग्राहक आहे त्या ग्राहकाला तो केवळ मी कुणीतरी ज्ञानी आहे, मी कोणीतरी तज्ज्ञ आहे, कोणी शहाणा आहे असं समजून चालत नाही. लक्षात घ्या, तर तो जो आहे की त्याला म्हणजे सौजन्यपूर्वक तो मेसेज द्यावा लागतो. नाही अन्यथा तो जो ग्राहक आहे त्या ग्राहक, तुम्ही किती जरी चांगला मेसेज असला तो ग्राहक स्वीकारायला तयार होत नाही. कारण त्याचं तुमच्याबद्दल म्हणजे प्रेषकाबद्दल जोपर्यंत एक ज्याला काय म्हणून आपण एक नातं निर्माण होत नाही, एकमेकाचं संबंधातलं चांगलं नातं निर्माण होत नाही, तोपर्यंत तो त्याच्याकडनं संदेश स्वीकारायला फारसा उत्सुक होत नसतो, तयार होत नसतो. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, अगदी व्यवहारातलं उदाहरण दुसरं सांगतो. बऱ्याच वेळा असं होतं पहा, अगदी आपण शाळेतलं बाजूला ठेवूया आपण, की सिनेमामध्ये आपण पाहतो, आपल्याला एक कुठला तरी एक आवडता नट असतो किंवा कुठली नटी असते, त्याच्याकडून त्याच्या सिनेमाच आपण पसंत करतो. त्यांनी सांगितलं आपल्याला पटत असतं. लक्षात तुमच्या, म्हणजे मला कदाचित वेगळा वाटेल पण तुमचा कधी वेगळा नट असू शकेल किंवा नटी असू शकेल, तिच्याकडून म्हणजे त्याचे सिनेमा तुम्ही पाहता. म्हणजे काय करता, त्यांनी दिलेले संदेश तुम्हाला आवडत असतात, दुसऱ्या नटाने दिलेले संदेश फारसे आवडत नसतात. लक्षात घ्या, हा तो प्रकार असतो. नंतर माध्यमाची निवड, म्हणजे आपण कोणतं माध्यम निवडतो, म्हणजे कशासाठी कोणतं माध्यम निवडतो आहे. मला विशिष्ट मेसेज द्यायचा आहे तर तो मेसेज देण्यासाठी मी जे माध्यम निवडणार आहे ते माध्यम मेसेजच्या दृष्टीनं सोयीचं आहे का, तसं ते ग्राहकाच्या दृष्टीनं सोयीचं आहे का, ते सहज उपलब्ध आहे का,
ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात लक्षात घ्या. तर पहा, मी म्हणतो तुम्हाला की आता साधी गोष्ट पहा की सगळ्यात चांगलं माध्यम आता अलीकडे काय समजलं जातं ना, हल्ली व्हिडिओ सिनेमा मुलांना असं काही तोंडी सांगून काय चालत नाही. चांगलं शिकवायचं ना, काय दाखवायला पाहिजे, त्याला चांगला सिनेमा दाखवला पाहिजे किंवा ते काय फिल्म दाखवली पाहिजे किंवा व्हिडिओ दाखवले तर मुलांना चांगलं समजतं. पण आपला मेसेज काय आहे त्याच्यावर जाऊन प्रत्येक वेळा व्हिडिओ उपयोगी नसतो लक्षात घ्या. जर मला मूल्य संस्कार करायचे असतील, मूल्य मुलांच्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर प्रत्येक वेळा व्हिडिओत असं होणार नाही. प्रत्येक वेळा व्हिडिओ उपयुक्त ठरला असं नाही. तसंच काही वेळा कसं होतं पहा, एक मी शाळेतलं उदाहरण तुम्हाला सांगेन की शिक्षकाचा घोटाळा करू शकतात की शिक्षकाचा घोटाळा करतात की त्याला शिकवायची असते हृदयाची अंतररचना. शिक्षक शिकवायची हृदयाची अंतररचना. आता शिक्षकाची अंतररचना हा त्याचा मेसेज असतो विद्यार्थ्यांसाठी, त्याला द्यायचा असतो. शिक्षक काय करतो, ते हृदयाचं मॉडेल वापरतो. कुठलं मॉडेल, ते असं बाहेर जसं मुठी एवढं असं मॉडेल असतं पावा उपलब्ध असतं, ते दाखवतो. आता ते मॉडेल दाखवून अंतररचना कशी समजेल. समजा आपण ते ओपन जरी केलं तरी ते फार छोटे छोटे कप्पे असतात, ते पाठीमागच्या मुलाला दिसत नाही. त्याऐवजी मग त्या ठिकाणी जरी 3 डायमेन्शनल मॉडेल ही जास्त, नेहमी आपण असं म्हणत असलो की 3 डायमेन्शनल मॉडेल ही चित्रापेक्षा जास्त प्रभावी असतं असं जरी म्हणत असलो तरी या संदेशाच्यासाठी ते उपयुक्त ठरत नाही. कारण त्यासाठी आपल्याला ते आकृती काढून ते 4 कप्पे दाखवून त्यात कसं रक्त येतं कुठं जातं हे दाखवणं हे जास्त सोयीचं पडेल. किंवा मग जर तुमच्याकडे असेल किंवा ते वर्किंग मॉडेल असेल किंवा हल्ली आता त्या फिल्म्स असतात ते तसंच मग समजा आपण सिनेमा म्हणलं की नाही, सिनेमा किंवा हे चांगलं माध्यम, पण त्या मुलांना जर सवय नसेल पाहायची, सिनेमा पाहायची सवय नसेल, नेहमी व्हिडिओ पाहायची सवय नसेल, तर मुलं त्या गोष्टीकडे गंमत म्हणून पाहतील आणि तुम्हाला जो मेसेज द्यायचा तो मेसेज बाजूला राहील आणि मुलं ती गंमत म्हणून पाहतील. म्हणून माध्यमाची निवड करताना मेसेज आणि ग्राहक या दोघांचाही विचार करून आपल्याला ते निवडलं पाहिजे. त्याचं लवचिकता असली पाहिजे की तुम्ही बदललं पाहिजे. समजा आपण जरी असं वाटलं मला की हा मीडिया चांगला आहे किंवा हा मेसेज चांगला आहे, पण मला ग्राहकाने असं दिला रिस्पॉन्स प्रत्याभरणामध्ये, फीडबॅकमध्ये की बाबा नाही सर हे काय तुमचं मला समजत नाही, तर आपण बदलण्याची त्याची व्यवस्था केली पाहिजे, आपली तयारी ठेवली पाहिजे. नाही बरोबर नाही, हे असंच आहे, ह्याच्यापेक्षा काय चांगलं शिकवू शकणार असं म्हणून चालत नाही आपल्याला. तर आपल्याला प्रत्येक वेळा बदलण्याची आपली तयारी असली पाहिजे आणि त्वरित प्रत्याभरणाची सोय पाहिजे. इमिजिएट फीडबॅक, जितका इमिजिएट फीडबॅक असेल तेवढं ते कम्युनिकेशन जे आहे ते प्रभावी ठरतं. मी मग अशी म्हणलं तुम्हाला की टी व्हीवर कार्यक्रम झालेला आहे, आता एक कुठलं तरी चॅनल चालू आहे, ते कुठलं तरी माझ्या नवऱ्याची बायको होतं, तर किती चाललं ते कंटाळा आला ते लोकांना, कुणते मग पेपरला लिहिणार, तर कधी प्रोड्युसरला कळणार, तर कधी बंद करणार, हा सगळा प्रकार होतो. खूप लांबची ही प्रक्रिया राहते. तर इमिजिएट रिस्पॉन्स देण्याची काहीतरी व्यवस्था असली त्या यंत्रणेला, तर मग लगेच ते बदल जे काय अपेक्षित बदल होतात ते बदल होऊ शकतात आणि ते संप्रेषण जे आहे ते चांगल्या प्रकारे संप्रेषण होऊ शकतं. आता या ठिकाणी हा जो सगळा घटक आता मी सांगितला, हा सगळा शिखरे सरांनी जे व्याख्यान दिलेलं आहे त्याला हा पूरक असा हा भाग होता. आता याच्यावर आणि आणखी एक मी याच्यावर थोडंसं लेक्चर घेईन पुढच्या वेळेला आणि मग त्याच्यावर आपण याच्यावर काय प्रश्न कसे विचारले जाऊ शकतील ते प्रश्न मी तुम्हाला शेवटी देईन. पण एक लक्षात घ्या, हे प्रकरण जे आहे तसा हा जो घटक म्हणून आपण आपल्या अभ्यासक्रमातला हा छोटा घटक आहे लक्षात घ्या आणि तुम्हाला वाचायला खूप इंटरेस्टिंग असा घटक आहे, सोपा आहे, सहज लक्षात ठेवण्यासारखं आहे आणि आपण असं समजूया. मला माहीत नाही पण आपण समजूया 10 घटक आहेत म्हणजे साधारणपणे सगळ्याला सारखं वेटेज असेल प्रश्न टाकण्याच्या दृष्टीनं. मग ह्याच्यावरचे जे प्रश्न असतील हे प्रश्न आपल्या हातचे प्रश्न असतील, नीट समजून घ्या. कारण हे प्रश्न सगळ्यात छोटा घटक आहे, समजायला इंटरेस्टिंग आहे, अत्यंत सोपा आहे. त्यामुळे थोडासा जर आपण 2-3 वेळा जरी वाचलं ते पुस्तकातला भाग तर निश्चितपणे तुम्हाला ह्याच्यामध्ये एकही प्रश्न तुमचा जाणार नाही. त्यामुळे तशा दृष्टीनं हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया आणि मग आपण पुढच्या लेक्चरच्या वेळेला तुम्हाला मी शेवटी याच्यावरचे प्रश्न देईल. मग अशी मी सुरुवातीला एक मी क्लिप दाखवली होती, ते पुस्तक बाजारात आलेले पुस्तकाच्या या ठिकाणी मी मुखपृष्ठ दुसऱ्या स्लाईडमध्ये दाखवलं होतं. पुस्तक तुम्ही अवश्य पहा आणि तुम्हाला जे काही आवडलं वाचा आणि परीक्षेला सामोरे जा. थँक्यू.